पंढरपूर एक आध्यात्मिक नगरी. अनादी काळापासून श्री विठ्ठलाची अखंड सेवा करणारा बडवे समाज, ज्यांनी संकटाच्या काळात विठ्ठलाची मूर्ती जीवापाड जपली, परंपरा जपली, वारसा जपला. आज त्याच समाजाची अवस्था काय आहे हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. मंदिर सरकारीकरण झालं, राजकारण झालं, पण ज्यांनी आयुष्य विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलं त्या बडव्यांचं पुनर्वसन खरंच झालं का? आज कुणी यजमान कृत्य करून संसार चालवत आहे, कुणी प्रसादिक दुकानात काम करत आहे, कुणी चहा विकून स्वाभिमानानं जगत आहे. पण त्यांच्या त्यागाची, त्यांच्या इतिहासाची आठवण कोणाला आहे का? राजकारणी लोक आपल्या स्वार्थासाठी बडव्यांचं नाव घेतात, पण त्यांच्या वेदना, त्यांचा संघर्ष, त्यांचा सन्मान याचा विचार किती जण करतात? विठ्ठलाच्या सेवेसाठी आयुष्य वेचलेल्या त्या समाजाकडे शासन, प्रशासन आणि समाजाने आता तरी संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे. रामकृष्ण हरी. मध्ये बाधित होणार आहे. जसं 2014 साली दिवं गेलं, आम्हाला कसलंही आमचं पुनर्वसन, आमचा कसलाही सात्विक विचार शासनाने केला नाही. तसं आता उदरनिर्वाह म्हणून कुठल्याही प्रकारचं साधन इथं अजूनपर्यंत प्राप्त झालेलं नाही. साधारणतः आज 12 वर्ष झाली मंदिरातून आम्ही बाहेर आहोत, परंतु कुठल्याही प्रकारचा शासनाने आमचा विचार केलेला नाही. शेकडो वर्ष देवाची सेवा करून शासनाने हे फळ आम्हाला दिलेलं आहे. देवापाशी जायचा अधिकार काढून घेतला. आता घर पण पाडायला येणार आहेत म्हणून कळलंय. रोज कोणीतरी मंत्री येतो, संत्री येतो, काहीतरी काढी टाकतो. 25 दिवसात काम चालू करणार, 10 दिवसात काम चालू करणार. नेमकं आमचं होणार काय, किंवा आमच्या भविष्याचं होणार काय, पुढच्या पिढीचं होणार काय, असा प्रश्न आम्हाला रोज पडतोय. काय देऊळ गेलं, त्यानंतर घरही घ्यायला लागली सरकार, त्याचा काय उपयोग आहे? आम्ही कुठं जायचं, काय करायचं? आता गोष्ट शासन आमच्याकडेच माथेवर मारायला सगळ्या गोष्टी. कुठंही जाऊ द्या, बाहेर जरी जागायचं म्हणलं मला तर जगू पण देणं. शासन एवढा का त्रास द्यायला लागला? 2014 सध्या उदरनिर्वाह म्हणजे मी एका ठिकाणी खाजगी दुकानामध्ये कामाला आहे. त्या ठिकाणी काम करून येणाऱ्या पगारातून माझ्या घरचं प्रपंच चालवतोय. भयंकर धोक्यात आहे. प्राप्ती मिळतच कमी झाली. जी मिळणारी येणारे लोक आहेत या येणाऱ्या प्रेशरनं येत नाही येत सध्या. नंतर ताब्यातनं गेल्यानंतर सगळं नुकसान झालेलं आहे. चहाचा उदरनिर्वाह करावा लागला. देवाचा पुजारी म्हणून होतो, तो आता चहा विक्रेता झालो. तर आपण पाहत आहात विवी न्यूज. बडवे आणि विठ्ठलाचं नातं हे हजारो वर्षापासून आपल्याला ऐकायला मिळतंय. आणि आज बडवे हे कोणत्या परिस्थितीत आहेत आणि बडवे आज काय करतायत हे आपल्याला पाहायचंय. आज कायम आपण पाहत आलो, राजकीय लोक बडव्यांचा उल्लेख कायम त्यांच्या वक्तव्यामध्ये करतात. पण खरंच बडवे आणि विठ्ठलाचं नातं काय होतं आणि बडवे कोण आहेत आणि काय आहेत हे आज आपण ग्राउंड लेवलला जाऊन बघणार आहोत. तर आज आपण प्रत्येक बडव्यांच्या व्यक्तीपाशी जाऊन आज त्यांना विचारणार आहे की त्यांची अवस्था काय आहे आणि आज परिस्थिती काय आहे. जे बडवे खरंच पांडुरंगाची, विठ्ठलाची सेवा ही मनोभावे करत होते, पण त्याच बडव्यांची परिस्थिती आज काय आहे, ते कसे आहेत, ते आज आपण जाऊन पाहणार आहोत. दर्शन ज्ञानेश्वर बडवे 2000 साली आपल्या ताब्यातून मंदिर गेलं, तेव्हापासून ते आतापर्यंत आपला उदरनिर्वाह आहे. 2014 पासून मी उदरनिर्वाहाची फार प्रयत्न केले, पण तरीही स्वतःचा व्यवसाय मी उभा करू शकत नाही. शिक्षण तेवढं जेमतेम नसल्यामुळे नोकरी कुठं लागू शकत नाही. आणि आत्ता वय माझं 41 वय असल्या कारणानं आता कुठेही मी नोकरीला जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. 2014 साली देऊळ गेल्यापासून आज तागायत माझी उदरनिर्वाहाची व्यवस्था नाही. कारण कुठलाही व्यवसाय करा तर भांडवल जोरात लागतं, ते भांडवल आमच्यापाशी नाही. बरं, आता कॉरिडॉर मध्ये आपलं घर बाधित होणार आहे, त्याबद्दल आपलं मत काय? कॉरिडॉर मध्ये बाधित होणार आहे. जसं 2014 साली दिवं गेलं, आम्हाला कसलंही आमचं पुनर्वसन, आमचा कसलाही सात्विक विचार शासनाने केला नाही. तसं आता कॉरिडॉर मध्ये घर बाधित आमचं होणार आहे. पण आता कुठल्या पद्धतीने होणार आहे, कसं होणार आहे, त्याची अजून कशीही कल्पना
आम्हाला अजून शासनानं दिली नाही, पण त्यांनीच मंजूर केला आहे, सगळं आहे. पण ह्या विवंचनेत आम्ही सापडलेलो आहोत की आता आमची ही सुद्धा राहायची व्यवस्था, कारण आता जे आमचं राहतं घर आहे त्या राहत्या घरात येणाऱ्या माणसांचं आम्ही व्यवस्था करतो आणि ते जे जाताना 10, 20, 50, 100 दक्षिणा देतात त्याच्यावर आमची गुजराण चालते. पण ह्याच्यानंतर तेही आमचं बंद पडणार आहे. पण शासन आता हितनंही आम्हाला हाकलून देऊन आम्हाला उपाशीच ठेवणार आहे का, असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. बरं, वारंवार राजकीय लोक विठ्ठल आणि बडवे ह्याचा उल्लेख त्यांच्या पक्षाच्या नेत्यांमध्ये करतात. त्यांच्या पक्षामध्ये फुटाफुटी झाली की राजकीय लोक विठ्ठल आणि बडव्यांचा उल्लेख करतात. त्याबद्दल आपलं मत काय? बडव्यांविषयी एक वेगळा प्रोपोगंडा या महाराष्ट्रात निर्माण केला आहे. मुळात तसं बघायला गेलं तर बडवे तसे नाहीत आणि बडवे असं स्वतःचा अधिकार सांगून कधीही बसलेले नाहीत. आणि जेवढं जे काय आतापर्यंत त्याग समर्पण मंदिराविषयी केलंय, विठ्ठल भक्तांविषयी केलंय, वारकऱ्यांविषयी केलंय, ते त्या काळाचा इतिहास काढला आतापर्यंत बघितलं तर ते बडव्यांनी भरपूर प्रमाणात केलेलं आहे. पण तरी सुद्धा बडव्यांविषयी एक खोटा प्रोपोगंडा आणि खोट्या प्रमाणात आरोप केला जातो, तो पूर्णतः चुकीचा आहे. या राजकीय लोकांना देवानी सत्सद विवेक बुद्धी द्यावी, साधू संतांनी सत्सद विवेक बुद्धी द्यावी आणि ह्यांनी आमच्या नावाचा वापर न करता यांचं राजकारण करावं. आपलं नाव? माझं नाव संदीप सुभाष. 2014 साली मंदिर आपल्या ताब्यातून गेलं. त्या दिवसापासून आतापर्यंत आपला उदरनिर्वाह काय? उदरनिर्वाह म्हणून कुठल्याही प्रकारचं साधन इथं अजूनपर्यंत प्राप्त झालेलं नाही. साधारणतः आज 12 वर्ष झाली मंदिरातून आम्ही बाहेर आहोत, परंतु कुठल्याही प्रकारचा शासनानं आमचा विचार केलेला नाही. शेकडो वर्ष देवाची सेवा करून शासनाने हे फळ आम्हाला दिलेलं आहे. बरं, आता कॉरिडॉर मध्ये सुद्धा आपलं घर बाधित होणार आहे, त्याबद्दल आपलं काय मत आहे? आज पिढ्यानपिढ्या आज मोगलाई येऊन गेली, ब्रिटिश येऊन गेले, 4 पारतंत्र्यातल्या 4 सत्ता येऊन गेल्या, त्याच्यात सुद्धा ही असं आमचं घर वगैरे कधी बाधित झालं नाही. आम्ही मंदिरातून कधी बाहेर आलो नाही. की शासनाकडूनच आम्हाला मंदिरातून बाहेर काढण्यात आलं आणि आमचं पिढ्यानपिढ्याचं असणारं जे शेकडो वर्षाचं जे आमची आबादीत असणारी इस्टेट, आमची प्रॉपर्टी हे बाधित होत आहे. ते बाधित झाल्यानंतर आम्ही पूर्ण उद्ध्वस्त होणार आहोत. आता कायम वारंवार राजकीय लोकांकडून बडवे हा उल्लेख केला जातो, त्याबद्दल आपलं मत काय? काय आहे, ह्याला जे वरची जी काही राज्यातले किंवा केंद्रातले हे जे काही राजकीय पुढारी आहेत त्यांचा दोष नसून इथे संबंधित पंढरपुरामध्येच इथे काही आमची हितचिंतक आहेत, ते वरील पुढाऱ्यांचे कान भरणे करतात आणि आमच्या नावाची बदनामी करून त्यांची पोळी वाजून घेतात. आणि ते राजकीय लोक जे आहेत ते आमच्या नावाचा वापर करून त्यांचा हेतू साध्य करून घेतात. परंतु हे चांगलं नाही. बडव्यांनी असा काही कुठला मोठा गुन्हा केलेला नाही. शेकडो वर्षापासून मंदिराची जोपासना केलेली आहे. मंदिरातील परंपरा टिकवून ठेवलेल्या आहेत. श्री विठ्ठल मूर्तीचं रक्षण केलेलं आहे. अमूल्य अशा पद्धतीचे दागदागिने अलंकार बडव्यांनी जपून ठेवलेले आहेत. आज देवस्थानची 4,500 एकर जमीन या बडव्यांनी सांभाळून ठेवलेली आहे. परंतु याची कुठल्याही प्रकारची जाणीव या शासनाला नाही आणि राजकीय पुढाऱ्यालाही नाही. पण आता राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे, तर त्या हिंदुत्ववादी सरकारकडून आपली अपेक्षा काय? आमची अपेक्षा एकच आहे की शेकडो वर्षापासून असणारी जी आमची पांडुरंगाच्या चरणावरची जी सेवा आहे ती सेवा आम्हाला प्राप्त व्हावी, एवढीच आमची अपेक्षा आहे. नमस्कार, आपलं नाव काय? माझं नाव संदीप बडवे. 2014 साली तुमचं मंदिर ताब्यातून काढून घेतलं, त्याच्यानंतर तुमच्या उदरनिर्वाहाचं साधन काय? खरं तर 1985 साली आमच्या हातलं देऊळ काढून घेण्यात आलं. मंदिराचं सगळं मॅनेजमेंट सरकार बघत होतं आतापर्यंत आणि आम्ही देवाचे राजोपचार बघत होतो. फक्त जे देवाच्या कुठल्याही राजोपचारामध्ये आम्ही असताना खंड पडू दिलेला नाहीये किंवा कधी पण परंपरागत सोडून कधी इतर बडेजाव केलेलं नाहीये. आता तुम्ही बघताय काय चालू आहे, काय परिस्थिती आहे. नाही, आता जो कॉरिडॉर होणार आहे त्या कॉरिडॉर मध्ये तुमचंही घर बाधित होणार आहे. 1982 साली पण इथलेच घर गेलेलं आहे, बडव्यांचं मंदिर ताब्यातून गेलेलं आहे, आता घर पण जाणार आहे. तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय हे निधर्मी सरकार म्हणता सगळं आमचं सगळंच काढून गेलेलं आहे. आधी देवापाशी जायचा अधिकार काढून घेतला, आता घर पण पाडायला येणार आहेत म्हणून कळलंय. रोज कोणीतरी मंत्री येतो, संत्री येतो, काहीतरी काढी टाकतो, 25 दिवसात काम चालू करणार.
10 दिवसात काम चालू करणार. नेमकं आमचं होणार काय किंवा आमच्या भविष्याचं होणार काय, पुढच्या पिढीचं होणार काय, असा प्रश्न आम्हाला रोज पडतोय. बरं, शासनाने तुम्हाला असं कुठलं ठोस काही सांगितलंय का की बाबा बडवे समाजाचा आम्ही काही ना काहीतरी विचार करू, असं कुठली गोष्ट आतापर्यंत तुमच्या कानावर आली का? नाही, असं काही आलेलं नाही या कानावर. नाही वाटत आहे असं काही करतील शासन, कारण की शासनावर आमचा विश्वासच उरलेला नाहीये. बरं, आतापर्यंत गेले 2014 ते आता 2026 उलटतंय, तर आतापर्यंत तुम्ही काम काय केलं? मी सध्या घरात माझ्या वारकरी असतात, माझं स्वतःचं हॉटेल आहे इथं आणि प्रसादाचं दुकान आहे समोर, त्याच्यावर उदरनिर्वाह चालतो माझा. आता कॉरिडॉर मध्ये हे सगळंच जाणार आहे, मग आम्ही जगायचं कसं हा मुद्दा आमच्यावरती रोज रोज उठून नवीन प्रश्न पडतो. आम्ही इथून जायचं कुठं, गेलो तर करायचं काय? आपलं नाव? संजय मदन बडवे. 2014 साली बडव्यांच्या ताब्यातून मंदिर गेलं, तिथून तुमचा उदरनिर्वाह काय? काय उदरनिर्वाह, बाहेर बघायला लागलो, कामं करायला लागलो. त्यानंतर इकडं तिकडं कुठं काम मिळतंय का हे पाहायला लागलो आम्ही. आता कॉरिडॉर मध्ये सुद्धा तुमचं घर जाणार आहे, त्याबद्दल तुमचं मत काय? काय देऊळ गेलं, त्यानंतर घरही घ्यायला लागले सरकार, त्याचा काय उपयोग आहे? आम्ही कुठं जायचं, काय करायचं? आता वारंवार राजकीय लोकांकडून बडव्यांचा उल्लेख होतो, त्याबद्दल आपलं मत काय? काय या सरकारला काय कळच नाही. किती सांगितलं, एखाद्या बारक्याचा काय म्हणते विचार करतात, पण एवढे घर आहेत आमचे, त्याचा काय सुद्धा विचार करत नाही की सरकार. काही उपयोग नाही या सरकारचा. नाही, बडवे समाजाबद्दल किंवा बडवे हे नाव जे उद्गारतात राजकीय लोक, त्याबद्दल तुमचं मत काय? काय राजकारणामध्ये काय विषयच नाही, त्यांचं ते एक धोरण झालेलं आहे किंवा काय ना काहीतरी झालेलं आहे. ते आपलं नाव घेतली, काही ना काहीतरी उलट सुलट बघतात, बोलतात, करतात, त्याला काय अर्थच नसल्यासारखं बोलतात. आता या हिंदुत्ववादी सरकारकडून आपल्याला मागणं काय? काय मागणं, जे झालेले आहेत बाहेरचे, त्या आंध्र प्रदेश मधले, कर्नाटक मधले, जे देवळं जसे दिलेत त्यांना तसे द्यावं आम्हाला, किंवा काही ना काहीतरी उदरनिर्वाह आज मिळवावा आम्हाला. नित्य उपचार, पूजा काही ना काहीतरी दिली तर बरं होईल. ठीक, तुमचं नाव काय? भागवत मदन बडवे. 2014 मंदिर गेल्यानंतर तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालतो? उदरनिर्वाह माझ्यावर चालतो आणि मी कष्ट करून घरचं प्रपंच भागवतो. बरं. आजपर्यंत मला असे कुठल्याही शंका करायची नव्हत्या, शंका मला निर्माण व्हायला लागल्या. मी आता कुठल्या गोष्टीकडे जायचं, सगळ्या गोष्टी शासन आमच्याकडेच माथीवर मारायला, सगळ्या गोष्टी कुठेही जाऊ द्या. बाहेर जरी जागायचं म्हणलं मला तर जगू पण ते नाही. शासन एवढ्याने का त्रास द्यायला लागला? आता 2014 नंतर मंदिर ताब्यातून गेल्यानंतर तुम्ही पुढची भूमिका काय घेतली? काय केली मी? शेवट कामाला लागलो. घरचं बघायला नको का मी? किती पगार मिळतो तुम्हाला या कामात? ह्या कामात मला काय मिळणार आहे? 6,000, 7,000 ते 8,000 रुपये, त्यावर काय आहे मला? आणि लोक किती आहेत कुटुंबात? कुटुंबात माझ्या घरात 14 जण आहे. बर. 2014 ज्यावेळेस मंदिर तुमच्या ताब्यातून गेलं, त्यावेळेस शासनाने तुमच्याकडे कोणती मदतीची किंवा काहीतरी ठोस काय दिलं नाही आम्हाला. असंच आमच्याकडे नुसतं घेऊन गेले सगळं शासन. शासन आजपर्यंत आमच्याकडे काही बघितलेलं नाही. पण बाकी राजकारण लोक बिनकामी आमच्या नावानं खडी फोडायला लागले. काय कारण नसताना काय आम्ही केलं का? काय त्यांना वाकडे गेलतो? काय होतं आमचं? काय नव्हतं. उदाहरण आमचं आम्ही करतोय तिथं पण असताना आम्ही केलं. सेवा करून आम्हाला काय फळ मिळलं? कुठल्या गोष्टीचं फळ मिळलं? काहीच नाही. तरी सुद्धा आम्ही अजून सहाय असे आहेत, समोर आम्ही आहे ती करून खातोय. बापाय जेवायला आमचं एवढंच आम्हाला माहिती. नमस्कार, आपलं नाव? माझं नाव राजेश बडवे. 2014 साली आपल्या ताब्यातून मंदिर गेलं, त्या दिवसापासून आजपर्यंत आपला उदरनिर्वाह काय? सध्या उदरनिर्वाह म्हणजे मी एका ठिकाणी खाजगी दुकानामध्ये कामाला आहे. त्या ठिकाणी काम करून येणाऱ्या पगारातून माझ्या घरचं प्रपंच चालवतोय. बरं, आता कॉरिडॉर मध्ये आपली जागा बाधित होणार आहे का? आमचं काही नाही जाणार. तर कायम बडवे हा उल्लेख राजकीय लोकांकडून केला जातो, त्याबद्दल आपलं मत काय? चुकीचं आहे. कारण एका समाजाला टार्गेट करून असं बोलणं किंवा खालच्या स्तरावर बोलणं, या विशिष्ट समाजाला टार्गेट करून त्यांचं नाचक्की करणं किंवा बदनामी करणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं. या राजकीय लोकांना आपण काही सांगू शकाल का की वारंवार हा बडवे हा उल्लेखच फक्त केला जातो? एखाद्या पक्षामधून एखादा व्यक्ती फुटल्यानंतर बडवे हाच उल्लेख केला जातो, त्याबद्दल आपलं मत काय?
तेच म्हणणं आहे माझं. असं चुकीचं आहे एखाद्या विशिष्ट समाजाला किंवा एखाद्या विशिष्ट नावाने बदनामी करणं, हे त्या समाजाची कमीपणा करणं. कारण त्या समाजाबद्दल समाजामध्ये दुष्परिणाम होऊ शकतात किंवा त्यांची बदनामी होऊ शकते. हे राजकीय पक्षाने किंवा कोण करत असेल त्यांनी थांबवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार, आपलं नाव? अनंत रामचंद्र बडवे. 2014 साली तत्कालीन सरकारने आपल्या ताब्यातून मंदिर काढून घेतलं. हो, त्याच्यानंतर आपला उदरनिर्वाह काय? भयंकर धोक्याचा प्राप्ती मिळकतच कमी झाली. जी मिळणारी येणारे लोक वय आहेत या प्रेशरनं येत नाही येत सध्या. बरं, कॉरिडॉर मध्ये सुद्धा आपली जागा बाधित होणार आहे. आता आधी मंदिर गेलं, आता घर पण जात आहे, त्याबद्दल तुमचं मत काय? घर जात असताना त्यांनी मुळात नकाशे डिक्लेरेशन केलेलेच नाही. कुठल्या प्रकारे कशा प्रकारे बाधित करणार, किती क्षेत्र जाणार, काय करणार आणि किती पैसे देणार. आम्हाला पैसे नको आहेत, आम्हाला पैशाची जरूर नाही. आमचे घरे आहे हे ठेवू, पाहिजे सुधारणा जी करायची आहे ती प्रमाणातच करावी. 500 फूट आणि 400 फूट रस्ते करून इथं काही उपयोग होणार नाही. बरं, आता ह्या सरकारकडून, आता सध्या राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे, हो. त्या सरकारकडून आपल्याला अपेक्षित काय आहे? आम्हाला इथनं अन्नावरनं उठून पाहिजे तेवढं त्यांनी कमी ह्यानं मास्टर प्लॅन करून घ्यावा. पहिला मास्टर प्लॅन झाला तर पैसे दिलेले नाहीत, जागा प्लॉट दिलेले नाहीत, इन्क्वायऱ्या केल्या आहेत आणि आम्हाला नोटिसा नाहीत. एकेकांना प्लॉट दिलेले आहेत, एकेकांनी 4 प्लॉट घेतलेले आहेत. सर्वे नंबर 71 मध्ये प्लॉटची व्यवस्था केलेली असताना 83 अजिबात प्लॉट दिले नाहीत. अशी कित्येक उदाहरण आहेत. आपलं नाव? दीपक ज्ञानेश्वर बडवे. 2014 ला मंदिर ताब्यातून गेलं, त्याच्यानंतर आपला उदरनिर्वाह काय? काहीच नाही, उदरनिर्वाह चहा करून विकावा लागला. बरं, सध्या कुटुंब 3 जण आहेत, मी पोरग आणि मंडळी 3 जण आहेत. बरं, आणि आता राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 30 महिन्यामध्ये हा कॉरिडॉर होणार आहे. तर त्या 30 महिन्यामध्ये आपण कोणता विचार केलाय की आता पुढचा विचार काय, की आता तुमचा व्यवसाय म्हणून काय असणार आहे? व्यवसाय म्हणून चहाच असणार आहे, दुसरं कुठला नाहीच आहे व्यवसाय आपला. पण आता हे सगळं इथलं पाडापाडी होणार, सगळं काडाकाडी होणार म्हणल्यानंतर तुम्ही कोणता व्यवसाय करणार? आता काही सुचत नाही कोणता व्यवसाय करणार आहे म्हणलं तर सुद्धा. ताब्यातून गेल्यानंतर तुमचं काय नुकसान झालं? नंतर ताब्यातून गेल्यानंतर सगळं नुकसान झालेलं आहे. चहाचा उदरनिर्वाह करावा लागला. देवाचा पुजारी म्हणून होतो, तो आता चहा विक्रेता झालो. बरेच कोणती खंत आता सध्या मनात आहे का आपल्या? आहे की पुजारी म्हणून आपण खंत होतो, आता चहा विक्रेता म्हणून खंत झालेला आहे. ते आपण पूजा करत परंपरागत पुजारी होतो, त्या परंपरेच्या पूजेच्या ह्याच्यावरच यांनी गाळा घातला. यांनी सगळ्यांनी जी खंत वाटते. बरं, आता राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार म्हणून कार्यरत आहे, तर त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा काय? हिंदूचं देऊळ हिंदूच्या ताब्यात द्यावं ही अपेक्षा आहे आपल्याला.